नमस्कार भाविकांनो, श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या घरात सतत वाद वाढत असतील, पैशाची चणचण भासत असेल किंवा कामात सारखे अडथळे येत असतील, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. आज आपण श्री स्वामी समर्थांचे 5 अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत, ज्यामध्ये तुळशीजवळ दिवा लावण्याच्या एक विशेष उपायाचा समावेश आहे. हा उपाय तुमचे नशीब बदलू शकतो. तर मग व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूत. नंबर 1 चा उपाय, आर्थिक अडचणी आणि आजारपणासाठी. हा उपाय आर्थिक अडचणी आणि आजारपणामध्ये आपल्याला उपयोगी येतो. पहिला उपाय, आर्थिक संकट आणि घरातील आजारपण दूर करण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात किमान 1 ते 3 वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण करावे. जर एखादी खूप मोठी अडचण असेल तर स्वामीच्या व्हिडिओ समोर बसून सलग 108 वेळा तारक मंत्राचा जप करावा. यामुळे अशक्य गोष्टी शक्य होतात. नंबर 2 चा उपाय, सुख शांती आणि धनलाभासाठी. हा उपाय आपल्याला सुख शांती आणि धनलाभ मिळवून देतो. दुसरा उपाय, प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपात थोडे शुद्ध दूध अर्पण करावे. तसेच स्वामीच्या मूर्तीला किंवा फोटोला पिवळ्या रंगाची फुले आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवावा. या उपायामुळे घरात सुख शांती राहते आणि धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. नंबर 3 चा उपाय, नोकरी आणि कोर्ट कचेरीसाठी. आपली जर कोणती कामे कोर्टात अडकली असतील, आपल्याला नोकरी मिळत नसेल, तर हा उपाय आपल्याला नंबर 3 चा उपाय केल्यास स्वामीची कृपा होते. जर नोकरी किंवा व्यवसायात यश मिळत नसेल तर गुरुचरित्रातील 10वा अध्याय वाचावा. आणि जर कोर्टाची कामे रखडली असतील किंवा कर्जाची मोठी समस्या असेल तर 14वा अध्याय दिवसातून 2 वेळा वाचावा. हा उपाय नंबर 4 चा उपाय. हा उपाय तुळशीजवळ लावण्यासाठी विशेष स्वामी उपाय आहे. तुळशीजवळ दिवा लावल्यास आपली खूप मोठे संकट निवारू शकते. नंबर 4 उपाय, दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीपाशी गायीच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर तुळशी मातेला हळद कुंकू व्हावे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत तुळशीभोवती 3 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे घरातील नकारात्मकता, ऊर्जा आणि वस्तुदोष त्वरित नष्ट होतात. ज्याचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा ज्याच्यावर कर्ज आहे, त्यांनी हा उपाय किमान 21 दिवस सलग करावा. नंबर 5 चा उपाय, मनोकामना पूर्तीसाठी. 5वा उपाय, तुमची कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन सुरू करावे. लक्षात ठेवा, पोथी वाचायला सुरुवात करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप आवर्जून करावा. तर भाविकांनो, स्वामीवर खूप श्रद्धा आहे आणि विश्वास ठेवून हे उपाय करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल नक्कीच दिसेल. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.